महाराष्ट्रातील बरीच लोकेशन एक्सप्लोर करून आज आपण एका अशा राज्यात निघालो आहोत जे ओळखलं जातं गॉड्स ओन कंट्री या नावाने। एक असं राज्य ज्या ठिकाणी माउंटन्स, बीचेस आणि बॅकवॉटरचं जबरदस्त कॉम्बिनेशन बघायला मिळतं। नमस्कार मित्रांनो, मी मयुरेश पाटील आणि या पार्टमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मुन्नारला, द हेवन इन साऊथ इंडिया, जे ओळखलं जातं इथल्या चहाच्या मळ्यासाठी। या पार्टमध्ये आपण बघणार आहोत मुन्नारमधील बेस्ट प्लेसेस टू विजिट। केरळची आमची ही ट्रिप चालू होते पुणे स्टेशनपासून। ही ट्रिप आहे आमच्या फॅमिलीसोबत। केरळमधील सगळी ठिकाणं फिरण्यासाठी आम्ही बुक केली आहे एक मिनी बस। एर्नाकुलम ते मुन्नार हे अंतर 130 किलोमीटर आहे आणि हे अंतर पार करायला साधारण 4 ते 5 तास लागतात। गुड मॉर्निंग। मुन्नारमधला आपला आजचा दुसरा दिवस आहे आणि आजचे साईट सीन्स असणार आहेत एरविकुलम नॅशनल पार्क आणि टी स्टेट गार्डन। ज्या प्रॉपर्टीमध्ये आपण राहिलोय तर ही मागची प्रॉपर्टी आहे आर्यंका रिसॉर्ट मुन्नार। तर हे पूर्ण कम्प्लिटली टी स्टेटमध्ये हे रिसॉर्ट आहे आणि तुम्ही या साईडला ज्या ठिकाणी बघताय तर इकडं पूर्ण असे चहाचे मळे आहेत। तर या चहाच्या मळ्यांची एक जबरदस्त अशी एरियल सिनेमॅटोग्राफी। मुन्नारला व्हिजिट करायला बेस्ट टाइम आहे ऑक्टोबर ते फेब्रुवारी। मुन्नार हे एक हिल स्टेशन म्हणून ओळखलं जातं आणि इथली सगळी ठिकाणं एक्सप्लोर करायला कमीत कमी 3 दिवस लागतात। इथली बरीच रिसॉर्ट चहाच्या मळ्यामध्येच आहेत, त्यामुळे हाही एक्सपिरियन्स खूपच जबरदस्त होता। इथल्या हवेमध्ये एक वेगळाच थंडावा जाणवत होता। मित्रांनो, हा आहे चहा। म्हणजे या चहावर बरीच प्रोसेसिंग करावी लागते, पण आपण चहाच्या मळ्याच्या इतक्या जवळ राहतोय की मुन्नारमधल्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज या ट्री प्लांटेशनच्या डोंगरावरतीच आहेत। सकाळचे 9 वाजले होते। आम्ही आता ब्रेकफास्ट करून निघालो होतो एराविकुलम नॅशनल पार्क बघायला। हे नॅशनल पार्क प्रसिद्ध आहे इथे आढळणाऱ्या निलगिरी थारसाठी। आता आपण एरविकुलम नॅशनल पार्कच्या वरती आलोय आणि या साईडून असला व्ह्यू दिसतोय की हे सगळे टी स्टेट आपल्याला दिसतात। ही बस आपल्याला इथं स्टॉप करते आणि इकडून एंट्री गेट आहे। तर या एरविकुलम नॅशनल पार्कचं जे तिकीट होतं ते 200 रुपीज होतं आणि हे तिकीट तुम्ही ऑनलाईन सुद्धा बुक करू शकता। त्याची लिंक मी खाली देत आहे आणि त्या बसनी वरती यायला जवळपास 10 ते 15 मिनटं लागतात आणि एक 20 मिनिटाचा वॉक आहे आणि त्यानंतर आपण या मागच्या पॉइंटला येऊन पोचतो। तर आता इथून आपल्याला बघूया निलगिरी थार्स दिसत आहेत का। इथून दिसणारा नजारा शब्दात व्यक्त करणं खरंच कठीण आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुन्नार ट्रिपमध्ये या ठिकाणाला नक्कीच बकेट लिस्टमध्ये ॲड करा। हा एक बकरीचाच नाविन्यपूर्ण प्रकार आहे। गुड मॉर्निंग। आज आपला मुन्नारमधला तिसरा दिवस आहे आणि आज आपण जाणार आहोत मुन्नारमधील नॉर्थ साईडला। आज आपण एक्सप्लोर करणार आहोत इको पॉइंट, फोटो पॉइंट आणि मट्टुपट्टी डॅम। तर मित्रांनो, मुन्नारच्या आपण साईट सीन्स करतोय। पहिला पॉइंट आहे तो इको पॉइंट। तर इको पॉइंट हे जे मठपल्ली डॅमचं जे बॅक वॉटर आहे तर तिथं आपल्याला बरेचसे बोटिंग्स करता येतात, तर तेच आता आपण बघणार आहे। पार्कची एंट्री होती 10 रुपये आणि वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज 100 पासून ते जवळपास 500 रुपयेपर्यंत बऱ्याचशा वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आहेत। आता इको ऐकू येते का बघूया। हॅलो, आपल्या कानाला मला इथं ऐकू येतोय, कॅमेऱ्यात कितपत येतोय हे माहित नाही, पण जबरदस्त ठिकाण आहे।
मित्रांनो, आता सनसेट व्हायला आलाय आणि आपण आहे मधुपट्टी डॅम मध्ये. म्हणजे हा डॅम जवळपास इंग्रजांनी बांधलेला होता. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे स्पायसेस किंवा मसाले जर खरेदी करायचे असले तर सगळे ऑप्शन्स आहेत. टी आहे, त्याचबरोबर हे ठिकाण फेमस आहे होममेड चॉकलेटसाठी. तर समोर आपल्याला दिसतोय एलिफंट. पूर्ण या टी स्टेटमध्ये तो आलेला. 2 बिग एलिफंट आहेत आणि एक सब अडल्ट आहे. तोडलो बघा. हा, आला बघा वर. आजचा दिवस कसा संपला हे कळालंच नाही. या वेगळ्या राज्यात फिरताना आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. मस्त फॅमिली बरोबर आजचा हा दिवस आम्ही एन्जॉय केला होता. पुढच्या भागामध्ये आपण मुन्नारचं असंच एक आणखीन एक भन्नाट लोकेशन बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. चला तर मग बाय बाय. भेटूया आता अशाच एका भन्नाट ठिकाणावर.